निवेदन सूत्रसंचालन ज्यासाठी मी आनंद देशमुख यांना इथे निमंत्रित करते. गेली 57 वर्षांपासून आनंद देशमुख निवेदन या क्षेत्रात कार्यरत आहेत आणि सवाई गंधर्व महोत्सवात 33 वर्ष निवेदन करून त्यांनी एक जागतिक विक्रम प्रस्थापित केलेला आहे. सवाईबरोबरच अनेक कार्यक्रमांचं सूत्रसंचालन निवेदन काकांनी केलेलं आहे. त्यांनी स्वतःची निर्मिती केलेले कार्यक्रमही आपण अलीकडे त्यांच्याकडनं पाहिले असतील, अनुभवले असतील. अनेक पुरस्कार आनंद देशमुख यांना मिळालेले आहेत आणि या सगळ्या सर्व कार्यक्रमांमधनं सांगीतिक असतील, चित्रपट विषयक असतील, ज्या ज्या विषयांशी आपण इथे बोलतो आहोत त्या प्रत्येक विषयाचा जाहीर कार्यक्रम करायचा झाला तर निवेदक सूत्रसंचालक लागतो. त्यामुळे अन्य कलांमध्ये आवर्जून निवेदनाचा अंतर्भाव केलेला आहे आणि अर्थातच त्याची जबाबदारी पुण्यातले ज्येष्ठ निवेदक या नात्याने आनंद देशमुख यांच्याकडे आपण सोपवली. मी त्यांना विनंती करते आपण मनोगत व्यक्त करावं. रसिको नमस्कार. भीमसेन जोशी आणि कुमार गंधर्व यांच्या गायनानंतर म्हणजे त्यांच्या मैफलीनंतर एखाद्याला जर स्वागतगीत गायला निमंत्रित केलं स्वरमंचावर तर त्याची काय स्थिती होईल तशी स्थिती माझी आत्ता झालेली आहे. परंतु त्याही स्वागत गीतामध्ये काय रंग भरता येतील याचा मी आटोकाट प्रयत्न करणार आहे. आपल्या सर्वांसह हा जो माझ्यासमोर 2 मायक्रोफोन दिसत आहेत की ज्यांनी मला गेली 57 वर्ष मागून आणि पुढून अत्यंत जबाबदारीने साथ दिली, त्या मायक्रोफोनलाही तुमच्याबरोबर मी आदरानं नमस्कार करतो. मानचिन्ह सांस्कृतिक पुण्याचं या परिसंवादामध्ये अन्य कला प्रकारामध्ये निवेदनाचा समावेश करणं आणि निवेदन ही सुद्धा एक कला आहे असं मांडणं ही केवळ माझ्या दृष्टीनंच नव्हे तर तमाम निवेदकांच्या दृष्टीने अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. त्यासाठी प्रथम मी आयोजकांच्या व्हिजनचं मनापासून कौतुक करतो आणि त्यांचे मनपूर्वक आभार देखील मानतो. 57 वर्षांची निवेदनाची कारकीर्द आणि सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचं सलग 33 वर्ष निवेदन यातनं हाती काय जे काही गवसलं, सापडलं, अंतर्मुख केलं त्यातले काही प्रसंग अगदी थोडक्यामध्ये मी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. विषय प्रचंड मोठा आहे परंतु वेळेचं बंधन नक्कीच आपल्यावर आहे. स्वरयंत्रावर अत्याचार ही अत्यंत गंभीर गोष्ट मला गेल्या अर्धशतकामध्ये जाणवलेली आहे. काय होतं माहितीये का की ज्यावेळेला मायक्रोफोन समोर येतो त्यावेळेला त्या वक्त्याला किंवा त्या निवेदकाला असं वाटतं की माझा जो नैसर्गिक आवाज आहे तो जर श्रोत्यांच्यापर्यंत पोहोचला तर तो त्यांना कदाचित आवडणार नाही, असा एक न्यूनगंड, अशी एक भीती त्या निवेदकाच्या मनामध्ये निर्माण होते. ती खरं तर अनामिक असते, त्याला काही कारण नसतं पण होते, सायकोलॉजी आहे तशी ती. आणि मग हा माझा नैसर्गिक आवाज लोकांना आवडणार नाही तर मग मी माझ्या स्वरयंत्राला त्रास देऊन वेगळा आवाज काढण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणून मी त्याला अत्याचार असं म्हटलेलं आहे. म्हणजे गंमत बघा ना, मी आता हा माझा नैसर्गिक आवाज आहे परंतु तो तुम्हाला आवडत नाही असं माझ्या लक्षात आलेलं आहे आणि म्हणून मग मी माझ्या स्वरयंत्राला त्रास द्यायला सुरुवात केली. रसिको हो नमस्कार. आजच्या आपल्या या पटवर्धन माधवराव पटवर्धन सभागृहामध्ये आजची ही संध्याकाळ अत्यंत प्रसन्न अशा वातावरणामध्ये नक्कीच पार पडणार आहे याची मला खात्री आहे. कशाकरता मी बोललो, कशाकरता मी माझा पीच बदलला? कारण माझ्या मनामध्ये एक न्यूनगंड असा होता की माझा नैसर्गिक आवाज हा लोकांना आवडणार नाही आणि त्यामुळे या स्वरयंत्रावर अत्याचार करणं हे नक्कीच थांबवलं पाहिजे असं मला कळकळीने वाटतं. मायक्रोफोनचं अंतर, जर तुम्ही स्त्री निवेदिका असाल तर मायक्रोफोनला प्रियकर माना आणि तुम्ही जर पुरुष निवेदक असाल तर मायक्रोफोनला प्रियसी माना असं मी अनेक प्रशिक्षण शिबिरामध्ये म्हणतो. त्याचा अर्थ काय? प्रियकर आणि प्रेयसी म्हणजे काय? एकमेकांचा आदर आहे, सन्मान आहे, एकमेकांबद्दलचं आकर्षण आहे, एकमेकांबद्दलच्या प्रेमाच्या भावना आहेत. हे तर सर्व खरं, परंतु या दोघांच्या मधली सर्वात महत्वाची आणि जबाबदारीची कुठली गोष्ट असेल तर ती सुरक्षित अंतर ही आहे. आणि सुरक्षित अंतर ठेवणं हे अतिशय महत्वाचं आहे आणि त्यामुळे मायक्रोफोन मधलं सुरक्षित अंतर ही अतिशय महत्वाची गोष्ट निवेदकांच्या बाबतीमध्ये आहे. आमचे स्वरांजलीचे प्रदीप माळे असं मला म्हणतात, एका मुलाखतीमध्ये म्हणले होते की आनंद देशमुख ज्यावेळेला पहिल्या दिवशी सवाईचा रसिको नमस्कार म्हणतात आणि 5व्या दिवशी शेवटी ज्यावेळेला धन्यवाद म्हणतात
त्या 5ही दिवसामध्ये मी साऊंड मिक्सरवरचा त्यांचा फेडर एका रेघेनेही कधी खालीवर केलेला नाही. म्हणजे हे जे त्यांची पावती आहे ती खरोखर या मायक्रोफोनचं जे अंतर आहे त्याच्यामधल्या गोष्टीशी संबंधित आहे असं मला वाटतं. अनेक ज्या वेळेला आपण वर्तमानपत्राचं पान उघडतो, कुठल्याही पुस्तकाचं पान उघडतो, त्यावेळेला तिथं अनेक चिन्ह आपल्याला दिसतात. त्यांना विराम चिन्ह असं म्हणतात. ती काही केवळ त्या पृष्ठाचं सौंदर्य वाढावं म्हणून त्यामध्ये घातलेली नसतात. एखाद्या स्त्रीला अलंकार घालावे तसे ते नाही आहेत अलंकार. त्यांना विराम चिन्ह असं म्हणतात. मग तो पूर्णविराम आहे, स्वल्पविराम आहे, अल्पविराम आहे, उद्गारवाचक चिन्ह आहे, प्रश्नार्थक चिन्ह आहे, इन्व्हर्टेड कॉमर्स अवतरण चिन्ह आहेत. माझा असा गेल्या अनेक वर्षापासून प्रयत्न सुरू आहे की या विराम चिन्हांना आपण ध्वनीमध्ये परावर्तित करू शकतो का. त्याचा वेगळा अर्थ असा की या विराम चिन्हांच्या मागे जो भाव आहे तो भाव आपण आपल्या आवाजातनं श्रोत्यांच्यापर्यंत पोहोचवू शकतो का. थोडंसं अवघड आहे, परंतु जर आपण ते प्रत्यक्षात आणायचा प्रयत्न केला तर ते किती सोपं आहे याचाही एक विचार मनामध्ये येतो. बोजड आणि अलंकारिक शब्द वापरणं हे निवेदकाच्या दृष्टीनं अपयशाची पहिली पायरी आहे. एक उदाहरण गंमत म्हणून सांगतो. एक पुस्तकाचं प्रकाशन होतं. निवेदिका अत्यंत उत्तम बोलत होत्या, परंतु ज्यावेळेला तो पुस्तक प्रकाशनाचा क्षण जवळ आला त्यावेळेला आणि पुस्तक प्रकाशन एका पुरुषांच्या हस्ते होतं, त्यावेळेला त्या निवेदिकांनी काय म्हणावं त्याचं कारण हे त्या निवेदिकेला टाळ्या मिळत नव्हत्या आणि तिला असं वाटलं की नाही, हे मी अत्यंत सोप्या शब्दामध्ये बोलते आहे, मी अलंकारिक शब्द येथे वापरायला पाहिजेत. म्हणून तिने सांगितलं की आत्ता ज्या क्षणाची आपण प्रतीक्षा करत आहोत, प्रतीक्षावर वाट बघत आहोत नाही बरं का, प्रतीक्षा करत आहोत, तो आता समीप आलाय, जवळ नाही आला, तो आता समीप आलाय. त्यानंतरचा बाम तर फारच विचित्र होता. तर मी आता शेळूक अमुक यांना अशी विनंती करते की त्यांनी त्याच्या कोमलकाराने पुस्तकाचं प्रकाशन करावं. मला काही कळलं नाही हो, पुरुषाचे हात कोमल असतात की नाही मला माहिती नाही, परंतु कोमलकाराने प्रकाशन हा काय प्रकार आहे. तर असे अवजड आणि अलंकारयुक्त शब्द जिथे वापरला जातो तिथे अपयशाची दुसरी पायरी आपण उतरलेलो आहोत हे नक्कीच आहे. आणि म्हणून मला शैलेंद्र माझ्या या निवेदनातला गुरु वाटतो, कारण सीधी सी बात ना मिर्च मसाला हे शैलेंद्रच्या संपूर्ण गीतकाराच्या कारकिर्दीचं वैशिष्ट्य आहे. अगदी साध्या भाषेमध्ये. शैलेंद्र कशाला आपले पी सावळाराम सुद्धा बघा ना, गंगा जमुना डोळ्यात उभ्या का, जा मुली जा दिल्या घरी तू सुखी राहा. याचा अर्थ डॉक्टर माधवी वैद्यांना विचारण्याचं काही कारण नाही हो. इतकी सोपी मराठी पी सावळारामही वापरली, तितकं सोपं आमचा शैलेंद्र सुद्धा लिहून जातो. त्यामुळे हे दोन माझे गुरु आहेत. त्यामुळे या सोप्या शब्दांमधलं निवेदन हे श्रोत्यांना अधिक भावतं असं मला वाटतं. आणि म्हणून मी नेहमी असं म्हणतो की निवेदक, गोड बोलणारा निवेदक हा जेवणातल्या मिठासारखा आहे, आवश्यक आहे, परंतु थोडं अधिक जरी झालं तरी संपूर्ण कार्यक्रमामध्ये मिठाचा खडा पडतो हे आपल्याला सर्वांना माहिती आहे आणि त्याचे अनेक प्रसंग देखील आपण अनुभवलेले आहेत. टाळ्यांचा गजर ही तर एक भयंकर कल्पना मला हल्ली निवेदनामध्ये ऐकू येते. दर 2 मिनिटांनी आता टाळ्यांच्या कडकडाटात होऊ द्या, टाळ्यांच्या गजरामध्ये आपण असं करूया, टाळ्यांचा गजर दोन्ही हातांनी आपण करूया, हे काय चाललंय. आणि त्याहीपेक्षा भयंकर बाब म्हणजे परवाता ऐकलं की आशा भोसले यांच्या स्मृतीप्रित्यर्थ टाळ्यांचा गजर करूया. मला काही कळलं नाही हा काय प्रकार आहे. कोणाच्या स्मृतीप्रित्यर्थ तुम्ही टाळ्यांचा गजर करताय. टाळ्या कधी भीक मागून मिळत नाहीत. टाळ्या ह्या उत्स्फूर्तच असतात आणि टाळ्या ह्या आतूनच याव्या लागतात. शिवकुमार शर्मांनी एकदा असं म्हटलेलं होतं की ते एकदा संतूर ट्यून करत होते, त्याच्यानंतर त्यांनी एक बंदिश वाजवली. ती वाजवल्यानंतर त्यांनी असं म्हटलेलं आहे, शिवकुमारांचं वाक्य आहे की लिस्नर्स फॉरगॉट टू क्लॅप. टाळ्या वाजवायचंच ते विसरले. इतकी ताकद ही तुमच्या कलेमध्ये आणि तुमच्या शब्दांच्या मध्ये असली पाहिजे. कुठला तुम्ही टाळ्यांचा गजर करताय हे मला काही कळायला मार्ग नव्हता. आणखी एक गोष्ट या दृष्टीने मला खूप महत्त्वाची वाटते की त्यामध्ये उत्कृष्ट निवेदनाचे जे कार्यक्रम आहेत त्याची रेकॉर्डिंग्स आपण मिळवलेली पाहिजे. आपला लॉस एंजेलिस मधला ऑस्करचा जो सोहळा असतो, ऑस्कर पारितोषिकांचा, आणि त्याचं जे इंग्रजीतनं निवेदन असतं, सूत्रसंचालन असतं, ते ऐकण्यासारखं असतं, अभूतपूर्व असं असतं. आणखी एक गोष्ट मला आठवली की ज्यावेळेला अयोध्येमध्ये राममूर्तीची प्रतिष्ठापना झाली त्यावेळेला आपल्या दक्षिणेतले अत्यंत
विद्वान असे स्कॉलर श्री दुष्यंत श्रीधर यांचं जर निवेदन आणि अँकरिंग तुम्ही ऐकलं असेल त्यावेळेला, तर तो अभूतपूर्व असा त्यावेळेला तो प्रकार होता. तेव्हा ही संपूर्ण रेकॉर्डिंग्ज आपण जर मिळवली आणि त्याच्यामध्ये साहित्य परिषदेने जर पुढाकार घेतला, तर या क्षेत्रामध्ये जे येऊ इच्छिणारे आहेत त्या माझ्या तरुण निवेदकांना त्याचा नक्कीच फायदा होईल. अमीन सायानीची जर पिनाकामा गीतमालाची जर सगळी रेकॉर्डिंग आपण लक्षपूर्वक ऐकली आणि हा उद्देश मनात ठेवून ऐकली की अमीन सायानी काय आणि कशा पद्धतीने बोलतायत, तर ते खरोखर अत्यंत अप्रतिम होईल. संजीवन हॉस्पिटलमध्ये वाचा विकसन केंद्र आहे, आता ते दीनानाथ हॉस्पिटलमध्ये स्थलांतरित झालं. त्याचा मी फाउंडर मेंबर आहे. त्याच्या उद्घाटनाला अमीन सायानींना बोलवलेलं होतं आणि मी निवेदनाला होतो. आणि त्यावेळेला अमीन सायानी असं म्हटले की उत्सवमूर्ती आज मी नाहीये, उत्सवमूर्ती आज आनंदजी देशमुख आहेत. इतकं सुंदर निवेदन त्यांचं मी मगापासून ऐकतो आहे. तर अशा ह्या सुंदर निवेदनाच्या क्लिप्स आणून जर त्याची एक ऑडिओ लायब्ररी आपण जर तयार केली, तर मला असं वाटतं ती उपयोगाला नक्कीच येईल. मराठीशिवाय अन्य भाषांमधलं निवेदन हा देखील एक अत्यंत विचार करण्यासारखा मुद्दा आहे. आम्ही मराठी निवेदक ज्यावेळेला अन्य भाषांमधल्या निवेदनाकडे वळतो त्यावेळेला तो भाषेचा लहेजा आम्हाला येत नाही. इंग्रजी झालं, उर्दू झालं, हिंदी झालं, त्यावेळेपुरतं आम्ही तो प्रसंग निभावून नेऊ आणि म्हणूनच निवेदकाला कदाचित जॅक ऑफ ऑल आणि मास्टर ऑफ नन असं म्हटलं जातं. ते याच्याकरता असेल की आलेल्या परिस्थितीला तो तोंड देतो, परंतु याच्यासाठी सुद्धा प्रयत्न व्हायला हवेत की मराठी निवेदकांना त्या भाषेचं सौंदर्य, त्या भाषेतले उच्चार हे अत्यंत प्रभावीपणे श्रोत्यांच्या पर्यंत कसे पोहोचवता येतील याचा विचार करायला हवा आणि त्याची कष्ट घ्यायची तयारी व्हायला हवी. तलत महमूदच्या 2 लाईव्ह कॉन्सर्टचं निवेदन पुण्यामध्ये मी केलेलं आहे आणि त्यावेळेला माझ्या मनामध्ये आलं की अरे नाही, आज तलत स्वरमंचावर बसलेले आहेत, त्यामुळे उर्दू आपल्याला यायला हवं. आणि म्हणून मी सुरेशचंद्र नाडकर्णी यांच्याकडे गेलो आणि 15 दिवस उर्दूची शिकवणी त्यांच्याकडे लावली आणि मग मी तलत महमूदच्या लाईव्ह कॉन्सर्टचं निवेदन केलं. त्यावेळेला प्रदीपची आणि माझी ओळख नव्हती, तर प्रदीपकडे गेलो असतो आणि आत्ता देखील जर उर्दूचा काही प्रश्न आला तर प्रदीपच्या घरी मी जाऊन नक्कीच प्रदीपचं मार्गदर्शन घेईन. परंतु त्यावेळेला तलत महमूद यांनी असं म्हटलं की आज एक मराठी प्रांतातला निवेदक इतकं उत्तम उर्दू बोलला, त्याचं मला अत्यंत कौतुक वाटलं आणि त्याचा मला अत्यंत अभिमान आहे. तलतचे हे शब्द माझ्याकरता अत्यंत महत्त्वपूर्ण आणि अभिमानास्पद असे आहेत. त्यामुळं याही भाषांच्या निवेदनाची काहीतरी सोय साहित्य परिषदेनं करावी असं मला वाटतं. इंदोरला साहिरचा कार्यक्रम केला तेव्हा इंदोरकरांनी एक विनंती वजा अट घातली की आनंदजी, साहिरचा कार्यक्रम तुम्ही करा, परंतु तो हिंदीतनंच करायला हवा. आणि मग त्यावेळेला मी हिंदी, कारण काय होतं मनामध्ये आपण विचार हा मराठीमध्ये करतो आणि तो हिंदीमध्ये इंग्रजीमध्ये करता येत नाही, म्हणून मग हिंदी निवेदक जे आहेत पुण्यातले आणि पुण्याबाहेरचे त्यांच्याकडे गेलो, त्यांच्याशी चर्चा केली. या मराठी शब्दाला कुठला चांगला प्रतिशब्द हिंदी वापरता येईल याची संपूर्ण तयारी करून इंदोरकरांच्या समोर हिंदीमध्ये साहिर केला आणि इंदोरकर श्रोत्यांच्या समोर हिंदीमध्ये कार्यक्रम करणं हे एक फार आव्हानात्मक आहे. त्यावेळेला अनेकांनी मला सांगितले की आता इथून पुढे साहिर तुम्ही मराठीत करतच जाऊ नका, इतकं उत्तम तुम्ही हिंदी बोललात की साहिर हा हिंदीतनंच तुम्ही करत जा. तर अशा ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर हे शिक्षण मला असं वाटतं की या अन्य भाषातलं देखील आमच्या मराठी निवेदकांना मिळण्यासाठी काहीतरी प्रयत्न करायला हवेत असं मला अगदी प्रामाणिकपणे वाटतं. अनेक परीक्षा बघणारे प्रसंग या 57 वर्षांच्या कारकिर्दीमध्ये आणि या सवाईच्या 33 वर्षांच्या निवेदनाच्या कारकिर्दीमध्ये आले. त्याचं एक फार मोठं पुस्तक मी लिहितोय, रसिको नमस्कार असंही पुस्तकाचं शीर्षक आहे आणि तो फार मोठा विषय आहे आणि इतके ते प्रसंग आहेत. परंतु एकच प्रसंग मी आपल्याला सांगतो की 51वा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव साजरा झाला. त्याच वर्षी भीमसेन जोशींचं गाण्याचं 50वं वर्ष होतं आणि त्यावेळेला आकाशवाणी पुणे केंद्राने असं ठरवलं की भीमसेन जोशींचं गाणं हे पुणे केंद्रावरनं प्रसारित होईल आणि आकाशवाणीतली महाराष्ट्रातली सर्व आकाशवाणी केंद्र ती सहक्षेपित करतील त्याच वेळेला. आता गंमत बघा, उषप्रभा पागे त्यावेळच्या केंद्र निदेशक त्यांनी मला विचारलं की अरे आनंद, भीमसेन जोशी किती वाजता गायला बसतील? मी म्हटलं मी काही सांगू शकत नाही, परंतु गेल्या काही वर्षाचं जर आपण परंपरा बघितली तर साधारण पहाटे 5:30 पावणे 6च्या दरम्यान भीमसेनजी हे स्वरमंचावर यायचे. ते म्हणले नाही ठीक आहे, मग आम्ही असं करतो 4 वाजता तुला जॉईन होतो. 4 वाजता तुला जॉईन होतो
याचा अर्थ आपल्याला कदाचित माहिती असेल की 4 वाजल्यापासनं, पहाटे 4 वाजल्यापासनं मी जे 8 ते 10-12 हजार लोकांसमोर बोलत होतो ते महाराष्ट्रातल्या लाखो श्रोत्यांच्या पर्यंत रेडिओच्या माध्यमातून पोहोचत होतं. मग माझ्यावर काय जबाबदारी होती? तुम्ही पूर्वीची रनिंग कॉमेंट्री आपल्या क्रिकेटच्या सामन्यांची डोळ्यासमोर आणा. काय काय एक एक उत्तम कॉमेंटेटर्स होते. त्यामुळे त्या मंडपामध्ये त्या 12,000 लोकांना तर दिसत होतं काय चाललंय ते समोर स्वरमंचावर. परंतु या श्रोत्यांचं काय? तेव्हा या श्रोत्यांच्या मनामध्ये शब्दचित्र निर्माण करणं ही फार मोठी जबाबदारी माझ्यावर होती. की पाषाणकरांनी किती फुलांची सुंदर मागे आरास केलेली आहे. प्रत्येक कलाकार कसा छान प्रकारे डौलानं पाहिल्या टाका स्वरमंचावर एंट्री घेतो आहे. आजूबाजूचं वातावरण कसं आहे, झुंबर कसं आहे, गोखल्यांचा 90,000 स्क्वेअर फुटाचा मंडप कसा, हे सगळं मला त्या श्रोत्यांच्या पर्यंत पोचवायचं होतं. आणि आकाशवाणीच्या नोकरीमुळे, कारण सवय काय की समोर घड्याळ आणि तांबडा दिवा आणि बाजूला त्या शीट लावलेल्या भिंती, याच्यामध्ये संपूर्ण आयुष्य निवेदनाचं गेलं. परंतु ज्यावेळेला या लोकांच्या समोर, हजारो श्रोत्यांच्या समोर आणि रेडिओवर ऐकणाऱ्या लाखो श्रोत्यांच्या विषयी आपल्याला बोलायचं आहे, त्यावेळेला मला असं वाटतं की ही आकाशवाणीतली नोकरी मला अतिशय महत्त्वाची वाटली आणि त्याच्यातनं बरंच काही मला शिकायला मिळालं. आणखी अशा कोण नाही, एलियाना चिस्ती नावाच्या इटालियन डान्सर होत्या. माझी सवय काय की ग्रीन रूम मध्ये जाऊन त्यांना विचारायचं, त्यांचा परिचय आपल्याकडनं घ्यायचा. आता परिचय एका क्लिकवर उपलब्ध आहे हो. त्याविषयी गोष्ट वेगळी होती. ही मी साधारणपणे 35 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतोय. त्या कलाकाराला भेटल्याशिवाय त्याचा परिचय आपल्याला मिळत नव्हता. आणि त्यांच्याकडे ग्रीन रूम मध्ये गेल्यानंतर जर परिचयाची गोष्ट काढली तर त्यांच्या पिशवीतनं 7-8 पाणी इंग्रजीतलं एक असं ते परिचय पत्र माझ्या हातामध्ये ठेवायच्या. त्याच्यामुळे इंग्रजीतलं भाषांतर त्या मर्यादित वेळेमध्ये करायचं. आणि अर्थात ही संगीताची भाषा आहे, त्यातले काही तांत्रिक शब्द आहेत, त्याची अर्थात गेल्या अनेक वर्षामध्ये सवय झालेली आहे. ते मी सगळं केलं. आणि आपल्याला माहिती आहे की नृत्य आहे तेव्हा मंडपातले दिवे घालवले गेले. माझ्यावरचा जो पोडियमवरचा स्पॉट होता तोही हलवला गेला, तो नृत्यासाठी पाहिजे होता म्हणून. आणि आम्ही आता वाट बघत बसलो की कधी एकदा एलियाना चिश्ती स्वरमंचावर येत आहेत आणि कधी त्यांचा नृत्यविष्कार सुरू होतोय. तेवढ्यात मला एका स्वयंसेवकांनी येऊन सांगितलं की देशमुख, तुम्हाला मॅडमनी आतमध्ये बोलवलंय. मी म्हणलं काहीतरी राहिलं असेल, कदाचित कलाकारांची नावं राहिली असतील. म्हणून मी गेलो आणि त्याला विचारलं, मॅडम काय राहिलं, काही राहिलं का माझ्याकडनं? त्यावेळेला काही नाही, बसा 1-2 मिनिटं. आणि त्यांनी माझ्या हातामध्ये 16 पानी फुलस्केपचं स्क्रिप्ट ठेवलं इंग्रजीमधलं. मी घामाघूम झालो. त्या सीतेला धरणी दुभंगून पोटात घेईल असं वाटलं होतं ना, तशी माझी अवस्था झाली. ते स्क्रिप्ट इंग्रजीमधलं होतं. इंग्रजीवर इतकं प्रभुत्व नसतं. जरी मी इफेक्टिव्ह कम्युनिकेशन या विषयावरची लेक्चर्स पोस्ट ग्रॅज्युएशन लेवलपर्यंत देत असलो तरी सुद्धा हा कलेच्या प्रांतातलं निवेदन होतं ते. आणि नृत्य या कलेविषयी मला फारशी काही माहिती नव्हती. तशी मला शास्त्रीय संगीताविषयी फार माहिती अशातला भाग नाही. परंतु नृत्यातला पदन्यास आहे, अभिनय आहे, नृत्य आहे, त्यातल्या मुरक्या आहेत, गिरक्या आहेत, याच्याशी मला काहीच माझा संबंध नव्हता. आणि त्या मला म्हणाल्या की हे स्क्रिप्ट तुम्हाला लाईव्ह वाचायचं आहे आणि नुसतं लाईव्ह वाचायचं नाही तर मी ज्या ॲक्शन करणार आहे त्याच्याशी ते सिंक्रोनाइज होणं अत्यंत आवश्यक आहे. आणि एक 11-12 ॲटम्स त्यांचे होते. आता श्रोते हो, विचार करा की ज्याला नृत्यातलं काही कळत नाही आणि त्या एलियाना चिश्ती काय सादर करतायत आणि त्याच्याशी कोणता पॅरेग्राफ आपल्याला वाचायचा हे मला माहिती नाही. आणि लाईट नाही माझ्या पोडियमवर. एका स्वयंसेवकाला मी सांगितलं, मला टॉर्च आणून दे बाबा. त्यांनी टॉर्च मला आणून दिला. त्यामुळे त्या टॉर्चमध्ये असं धरायचं, त्या बाईंकडे बघायचं की हो, बहुतेक ते हेच असायला पाहिजे बरं का. म्हणजे त्यांचा तो पहिला ॲटम हा पहिल्या परिच्छेदाशी संबंधित असला पाहिजे. आणि खरं सांगू तुम्हाला, काय मला माहिती नाही, सुधीर मोघ्यांचं एक गाणं आहे, उभा पाठीशी एक अदृश्य हात. तो कुठला तरी अदृश्य हात त्या दिवशी मागे होता. आणि इतकं उत्तम प्रकारे सिंक्रोनाइज झालं माझं निवेदन. जितक्या टाळ्या या एलियाना चिश्ती यांच्या नृत्याविष्काराला मिळाल्या, तेवढ्याच टाळ्या उभं राहून 12,000 लोकांनी माझ्या उत्स्फूर्त निवेदनाला दिल्या. आणि दुसऱ्या दिवशी इंग्रजी पेपरनी देखील याचं कौतुक केलं. इंग्रजी पेपर जनरली निवेदकाचं नाव सुद्धा देत नाहीत, परंतु त्यांनी त्याचं कौतुक केलं. याचं मला खूप आश्चर्य वाटलं. आणि म्हणून या सगळ्या अशा अनेक प्रसंगातनं जात असताना आपणच समृद्ध होत जातो.
आपल्यावर काय समोर प्रसंग वाढवून ठेवलेला आहे आपल्याला माहिती नसतं, परंतु त्याची तयारी या सर्व निवेदकांच्याकडे असली पाहिजे असं मला वाटतं. आणि ही संपूर्ण किती श्रीमंती आहे बघा ना, की ज्या आंतरराष्ट्रीय कलाकारांना भेटण्याची सुद्धा संधी मिळत नाही त्या कलाकारांच्या जवळ जायची मला संधी मिळते. नुसतं जवळ नाही तर त्यांच्या कुटुंबाचा एक भाग होण्याचं भाग्य मला लाभतं. यापेक्षा मला आणखी काय हवं आहे. मी मगाशी इतर भाषेतल्या निवेदनाचा उल्लेख करत होतो आणि ती भाषा आपल्याला यायला पाहिजे. काहीतरी उत्साहाच्या भरामध्ये एकदा पंडित हरिप्रसाद चौरसिया यांना मी विचारलं, त्यांना गिरिंग रूममध्ये जाऊन नमस्कार केला आणि त्यांच्या पायाशी बसून त्याला विचारलं की पंडितजी आज आप क्या बजाएंगे. खरं म्हणजे त्यांना मराठी उत्तम कळतं, परंतु माझं हिंदीचं प्रेम इतकं उफाळून आलं आणि मी म्हणून बसलो, त्यांना प्रश्न विचारून बसलो की पंडितजी आज आप क्या बजाएंगे. त्यांनी नतमस्तक मला निहाळलं आणि मला म्हणाले की आनंदजी मैं सोचता हूँ आज मैं बासुरी बजाऊंगा. म्हणलं अरे आपलं फार चुकलं, आपण काय वाजवणार, म्हणजे तुम्ही बासरीवर कोणता राग वाजवणार हे आपण विचारायला पाहिजे होतं. परंतु अशा ह्या गमती जमती वेगळ्या भाषेतल्या निवेदनामुळे होतात, तर त्या होऊ नयेत म्हणून त्यांचं एक प्राथमिक असं प्रशिक्षण आमच्या मराठी निवेदकांना मिळालं पाहिजे. आणि त्यासाठी वेगवेगळ्या आता उर्दूचा अभ्यास प्रदीपचा आहे, हिंदीचा आणखी अभ्यास असणारे निवेदक, उत्तम निवेदक पुण्यामध्ये आहेत. त्यांचं मार्गदर्शन घेऊन आम्हा मराठी निवेदकांना या अन्य भाषांतल्या निवेदनाची सुद्धा संधी मिळावी आणि त्याच्यावर आम्ही थोडंफार का होईना प्रभुत्व मिळवावं असं मला वाटतं. अनेक प्रसंग आहेत, अर्थात वेळेचं बंधन असल्यामुळे ते काही मला इथे आपल्यासमोर मांडता येत नाहीत. परंतु जाताना एक शेवटचा घटना मी आपल्याला सांगणार आणि आपला निरोप घेणार आहे. परंतु त्यापूर्वी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा जीवन साधना गौरव पुरस्कार, माय होम इंडियाचा लता मंगेशकर पुरस्कार, साहिर लुधियानवी पुरस्कार, प्रतिष्ठित वसंत व्याख्यानमालेमध्ये भाषणाची संधी आणि आजचा हा वर्ल्ड बुक रेकॉर्डचा जागतिक सन्मान आणि त्याचबरोबर आपल्यासारख्या असंख्य रसिकांचे आशीर्वाद आणि प्रेम ही माझी खरी संपत्ती आहे. म्हणजे एका बेडरूममध्ये राहणारा मी आज लक्षाधीश आणि कोट्याधीश झालो आहे, तो या सर्व केवळ पुरस्कारांनी नाही तर या थोरांच्या आणि तुम्हा रसिकांच्या आशीर्वादाने झालेलो आहे. एक शेवटचं उदाहरण सांगतो आणि मी थांबणार आहे. पहिलीच रात्र होती निवेदनाची. साधारण पहाटे 2:30-2:45च्या सुमारामध्ये एक जण स्वयंसेवक मला सांगायला आले की आनंदजी तुम्हाला भीमसेन जोशींनी बोलावलंय. म्हटलं कुठे आहेत ते. म्हणे ते खाद्यपदार्थांचे स्टॉल आहे तिथं समोर बसलेले आहेत. मी घाबरलो, घामाघूम झालो, आत्ता जसा झालोय तसा, आणि पळत पळत सगळं पुढचं काय आहे त्याचं अवधान मनामध्ये ठेवून त्यांच्याकडे गेलो. पद्माकर कुलकर्णी बसले होते, विजय दीक्षित बसले होते, दाजी करंदीकर बसले होते. ही सगळी मंडळी त्यांची मित्रमंडळी त्यांच्याजवळ बसलेली होती. जाऊन त्यांना नमस्कार केला. त्यांनी एकदा माझ्याकडे बघितलं आणि ते म्हणले बघू हात करा तुमचा पुढे. हात पुढे केल्यानंतर त्यांच्या हातातले खारे दाणे त्यांनी माझ्या हातावर ठेवले, 4 दाणे, आणि मला म्हणाले त्यांच्या बेसच्या आवाजामध्ये घ्या, आवाजाला छान असतात म्हणून. म्हटलं ठीक आहे. मी जो गर्भगळीत झालेलो होतो ते थोडं त्राण माझ्या पायामध्ये आलं की आपल्याला शिव्या तरी ऐकायला लागणार नाहीयेत, रागवले तरी दिसत नाहीयेत पंडितजी, आपलं काही बहुतेक चुकलेलं नाहीये. आणि त्यानंतर जे एक वाक्य ते बोलले ना, ते खरोखर केवळ मी निवेदक नाही तर सर्व निवेदकांनी आपल्या अंतःकरणावर करून ठेवावं असं ते वाक्य आहे. ते म्हणले आनंदजी खूप छान चाललेलं आहे कारण कमी बोलताय. हा भारतरत्न यांनी दिलेली गुरु आज्ञा ही तंतोतंत माझ्या रक्तामध्ये मी ती बांधून घेतलेली आहे आणि त्याच आज्ञेचं पालन करून मी आत्ता थांबतो आहे. नमस्कार, मनपूर्वक धन्यवाद.